आणि 154 वर्ष अशीच ही संस्था सुरू राहावी याबद्दल प्रार्थना करतो. खरं तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर माईक आणि स्टेज काय नव्हतं आणि गाठी भेटी बी कमी होत्या. पोरांकडे विद्यार्थ्यांकडे बघितल्यानंतर मला पण माझ्या शाळेत गेल्यासारखी माझी आठवण झाली. मॉडेल मल्टीपर्पज हायस्कूल माळीनगरला मी 10वी पर्यंत शिकलो आणि मेडल घेत असताना माझ्या सुद्धा लक्षात आलं की मी मलकाम टीम मध्ये आरडी पर्यंत म्हणजे रिपब्लिक दिवसाला जी परेड असते त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे आणि राष्ट्रपती पंतप्रधान यांना मलकामाची प्रात्यक्षिके दाखवली. त्याही वातावरणात रमलो. या ठिकाणी ही श्लोकट होण्यासारखी स्टेजवर तिलाही म्हटलं पाहिजे तू तिथंच थांब. मनोज शहाशी वेगळाच विषय चर्चेला, रणवीर सरांशी वेगळाच विषय चर्चेला, आबांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. आता काय काय बोलावं, कारण मला जास्त वेळ बोललं की वाटतं कशाला इतकं बोलते, पण सगळ्याच विषयाला थोडा थोडा स्पर्श करतो. या ठिकाणी आबा तुम्ही म्हणला मी पहिल्यांदाच आलोय, पण मी वर्षाने दूर लागोपाठ आलोय. अगोदर आबा 1 वर्ष आड बोलवायचे, आता ती सलग दुसरं वर्ष मला बोलवलं. गेल्या वेळेस मी म्हटलं होतं आबा तुमची शाळा एवढी सुंदर आहे, परंतु पालक आता असे झाले की आमच्या घरापुढलं कोण घेऊन जात असेल त्या शाळेला पाठवलं. त्याच्या पुढची शिक्षण सम्राटांना स्कीम काढावं लागेल, घरात येऊन आंघोळ घालून कपडे घालून. तुमची शाळा चांगली आहे, तुमचा शिक्षक वर्ग चांगला आहे, तुमचे विद्यार्थी नामवंत आहे. एक बस सुरू करून चालणार नाही, आपल्याला अनेक बस अनेक बाजूनी सुरू कराव्या लागतील आणि 700चा असणारा हा विद्यार्थीचा पट हा 1700 झाला पाहिजे. याही दृष्टीने आपण या ठिकाणी विचार करावा. आणि अजून एक 54व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्व तुमच्या संचालक मंडळाला एक माझी विनंती करतो की ज्यावेळेस आम्ही आबा माळीनगरला शिकायला होतो त्यावेळेस ते माळीनगरचं मॅनेजमेंट काय करायचं तर वर्षातनं 4 पाहुण्यांना बोलवायचं. ते विविध क्षेत्रातले असतात. अजित वाडेकर त्यावेळेस घेऊन गेले, मनमोहन कृष्ण काहीतरी ते फिल्म डायरेक्टर होते, किंवा IAS IPS अधिकारी. त्यांचं लेक्चर त्यांचं मनोगत त्या मुलांना ऐकवलं जायचं आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळायची. आवाज जास्त काही नाही उकळायचं, प्रत्येक एक अधिकारी वर्षातून 1-2दा बोलवा. आणि ह्या खरंच शाळा चांगली. आज एवढी बक्षिसं, एवढं वितरण, एवढं प्रोत्साहन फार कमी शाळेमध्ये दिलं जातं. आणि म्हणून मला प्रत्येक वेळेस एक खंत वाटते की एवढ्या चांगल्या शिक्षकांच्या, एवढ्या चांगल्या ठिकाणच्या, एवढ्या चांगल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याचा पट कमी आहे आणि हे वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. आता हे झालं शाळेत, आता स्टेजवर काय काय गप्पा आणल्या ते सांग.